अमरावती शहरातील सामरानगर परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखाण्यावर राजापेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केली। या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सामरानगर येथील साई दर्शन सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 402 मध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक, महिला पोलीस कर्मचारी आणि पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान सुशांत अरविंद पळसपगार आणि मंगला विनोद पळसपगार यांना ताब्यात घेण्यात आले। तसेच घटनास्थळावरून 3 महिलांची सुटका करण्यात आली। प्राथमिक चौकशीत या महिलांना वेश्या व्यवसायासाठी आणल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 564/2026 अंतर्गत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 मधील कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलिसांच्या विशेष पथकाने केली। आज रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सामरानगर या भागामध्ये आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की तिथे एका फ्लॅटवर एक महिला आणि तिच्यासोबत एक पुरुष असे दोघे जणे अवैधरित्या कुंटणखाण्याचा व्यवसाय चालवत आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर एक खाजगी फंडर त्या ठिकाणी पाठवून त्या बातमीची खात्री केली आणि खंडराचा इशारा आल्याबरोबर आम्ही लागलीच त्या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता सदर ठिकाणी एक मंगला पळसपगार आणि सुशांत पळसपगार हे महिला आणि पुरुष हे दोघं जणे त्या ठिकाणी कुंटणखाना चालवण्याचे मिळून आले आहेत। त्या ठिकाणी 3 इतर जे महिला व्यवसायासाठी त्यांनी आणल्या होत्या त्या पण त्या ठिकाणी आम्ही त्यांना पकडलेलं आहे। सदरच्या महिला ह्या 2 महिला ह्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथून असून एक महिला ही छिंदवाडा राज्यातली आहे। छिंदवाडा मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील आहे। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि कारवाई करून पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा दाखल केला आहे। सर्व महिला आणि पुरुष यांना सर्व गुन्ह्याचा तपास करून ताब्यात घेतलेला आहे।